नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल इट वेल या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत कोबी मंचुरियन आणि तेही मैदा आणि कोणताही रंग ॲड न करता। या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खास टिपही मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मंचुरियन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर लागणार आहे कोबी। तुम्ही पाहू शकता कोबी अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। आता आपण ह्यात ॲड करणार आहोत बारीक ठेचून घेतलेले अद्रक आणि लसूण। अद्रक लसूण असे ठेचून घेतल्यामुळे मंचुरियनला खूप छान चव येते। तुम्ही अद्रक लसूणची पेस्टही वापरू शकता। आणि आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आता आपण ह्यात ॲड करणार आहोत गव्हाचे पीठ। हो, आपण ह्यात मैदा वापरणार नाही आहोत, ह्याच्यात आपण वापरणार आहोत गव्हाचे पीठ। ह्याचे कोणतेही फिक्स प्रमाण नाही आहे, जेवढा तुमचा कोबी असेल त्यानुसार तुम्हाला अंदाजे पीठ घ्यावे लागणार आहे। पाण्याचा वापर न करता थोड्या थोड्या प्रमाणात आपण हे पीठ ॲड करणार आहोत। आता आपण ह्यात ॲड करणार आहोत शेजवान चटणी। शेजवान चटणी ॲड केल्यानंतर आपण त्याच्यात ॲड करणार आहोत थोडे टोमॅटो केचप। आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आपल्या मंचुरियनला लाल रंग येण्यासाठी आपण घालणार आहोत अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। आता आपण ह्यात ॲड करणार आहोत अगदी चिमूटभर मीठ। शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉसमध्ये देखील मीठ असते, त्यामुळे अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे आपल्याला। तर आता आपल्या मंचुरियनला कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण वापरणार आहोत तांदळाचं पीठ। अगदी 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ पुरेसे आहे। लक्षात ठेवा, तांदळाचं पीठ असंच शेवटी आपल्याला ॲड करायचं आहे, त्यामुळे आपल्या ज्या मिश्रणाला ओलसरपणा सुटलेला असतो तो देखील कमी होतो आणि भजी एकदम कुरकुरीत होतात। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्या मंचुरियनचे पीठ अशा पद्धतीने तयार झालेले आहे। आता वेळ न घालवता आपण पटापट ही भजी तळून घेऊया। गॅसवर कढई ठेवून त्याच्यात तेल तापत ठेवलेलं आहे। आपलं तेल छान तापलेलं आहे। आता आपण गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि त्यावर आपले मंचुरियन भजी तळून घ्यायचे आहेत। भजी सोडताना आपल्याला एकदम त्याचा गोळा नाही करायचा आहे, थोडे असे खेकडा भजी जसं सोडतो आपण त्याच पद्धतीने सोडायचे आहे। आता आपण भजींना पलटून घेऊया। भजी सतत उलटा पालट नाही करायचे, एका साईडने थोडे चांगले खरपूस झाल्यानंतरच आपल्याला पलटून घ्यायचे आहेत। आणि गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे, एकदम स्लो केला तर भजी जास्त तेल पिऊ शकतात। आपले कोबीचे मंचुरियन तयार आहेत। तयार आहेत आपले गरमागरम कोबीचे मंचुरियन आणि हे खूप कुरकुरीत झालेले आहेत। तुम्हाला मी दाखवते ह्याचा आवाज, तुम्ही ह्याचा आवाज ऐकू शकता। तयार आहेत आपले गरमागरम मंचुरियन। हे मंचुरियन तुम्ही शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबतही खाऊ शकता, किंवा असे जरी खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात। तर आजची खास टीप आहे, भजी तळताना एकाच वेळी जास्त प्रमाणात भजी तेलात सोडू नका, त्यामुळे तेलाचे तापमान कमी होईल आणि भजी नीट तळली जाणार नाहीत। आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह आणि हो, एका नवीन टिपसह सुद्धा। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।